वारं, संचार किंवा सवारी असणाऱ्या लोकांचे अनेक प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. त्यातील एक मुख्य प्रश्न म्हणजे त्यांना एखाद्या देवता किंवा देवीचं वारे येत होतं. त्यांच्या घरी कार्यक्रम झाले, घरी देवता स्थापना पण झाली, पण या सगळ्या कार्यक्रमानंतर आणि त्यांच्या नित्य सेवा साधनेनंतर सुद्धा त्यांच्या शक्ती क्षीण होत गेल्या. त्यांना पूर्वीसारखे अनुभव यायचे बंद झाले किंवा कमी झाले. त्यांची गादी किंवा शरीर बंधन झालं. तर त्याच्यावरचा उपाय आज आपण बघूया. यासाठी वारं, संचार किंवा सवारी असणाऱ्या व्यक्तीने शनिवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 1 नारळ 5 लिंबू आपल्या समोर घेऊन बसायचं आहे. बसताना पश्चिम दिशेकडे तोंड करून बसून आपल्या समोर मधोमध 1 नारळ ठेवून त्याच्याजवळ 1 लिंबू ठेवायचं आणि उरलेली 4 लिंबू त्या नारळाच्या 4 दिशेंना ठेवून द्यायची. यानंतर नारळावरती कापूर पेटवून महाकाली आणि महाकाल भैरव यांचं नामस्मरण करून आपल्यावरती झालेले शरीर बंधन, देवता बंधन किंवा गादी बंधन हे मुक्त करून आपले अनुभव पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रार्थना करायची. यानंतर ईशान्येकडून सुरुवात करून 4ही लिंबू आपल्या डोक्यावरती धरून कापून आहे त्या जागेवरती सिंदूर लावून ठेवायचे आहेत. शेवटी नारळाजवळचं 5वं लिंबू कापून त्याला सिंदूर लावून हे सर्व साहित्य आपल्यावरून 3 वेळा उतरून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे.